हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सकाळी सकाळी बघा, इथे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. देवघरातले जे तांदूळ असतात तर त्यांना मी तिथे टाकले की ते नेहमी येतात. कबूतर येतील, चिमण्या येतील, तर ते मला खूप आवडतं आणि माझ्या कृष्णालाही ते खूप आवडतं. पण कधीतरी असं त्याचं मूड असला ना तरच त्यांना तो व्यवस्थित खाऊ देतो, नाहीतर मग खूप मस्ती करतो. आणि पक्ष्यांना कसं असतं, थोडंसं हालचाल जाणवली की ते उडून जातात, मग ते पुन्हा थोड्या वेळाने येतात. तर मी असं ट्राय करते की जेव्हा त्याचं बाहेर असेल स्कूलमध्ये वगैरे तेव्हा मी ते बाहेर ठेवते, नाहीतर तो झोपलेला असतो तेव्हा, जेणेकरून तेही शांततेत खातील आणि तोही त्यांना त्रास देणार नाही. त्यानंतर बघा, आमचं गावाला जाण्याचं प्लॅनिंग आहे, त्यामुळे त्याआधी मी सर्वात फ्रीज क्लीन करते आहे. आणि हा एक मोठा टास्क असतो गावाला जाताना, फ्रीज क्लीन करणं. कारण बरेच दिवस फ्रीज ओपन होत नाही. तसं तर काही जास्त दिवस नाही जाते गावाला, 2 ते 3 दिवसासाठी आम्ही जातो आहे. पण तरीही ते फ्रीज क्लीन करणं खूप गरजेचं असतं. जर त्याला उघडलं नाही ना तर त्यातून स्मेल यायला लागतो. आणि फ्रीज बंद नसतं, ते चालूच असतं, कारण त्यामध्ये डेअरी प्रोडक्ट खूप असतात. पण तरीही त्यातून एक स्मेल येतो, म्हणून मग मी त्याला नेहमी गावाला जाण्याआधी क्लीन करून ठेवते. तर इथे हा जो एक मोठा टास्क होता ना तो पूर्ण झाला होता माझा. त्यानंतर अंघोळ करून देवपूजाही करून घेतली आणि बरीचशी कामं बाकी होती अजून घरातली. पण तरीही म्हटलं आधी हे फ्रीजचं काम करून घेऊया अंघोळीच्या आधी, कारण तेच एक मोठं काम वाटतं मला. कारण फ्रीजची भांडीही साफ करायची, फ्रीज पूर्ण साफ करायचं, तर ती एक परेशानी होते. आणि मग नंतर मी माझ्या घरातल्या कामांना लागली, क्लिनिंग वगैरे. इथं कृष्णा स्कूलमध्ये गेलेला होता, मी त्याला सोडून आल्यानंतर माझी कामं डन करत होती. कारण तो घरात असला की ही कामं करणं शक्य नाही आहे. आणि धुळीचा त्याला लगेच त्रास होतो, त्याला सर्दी होईल, शिंका येतात, खोकला येतो, त्याला खूप त्रास आहे. त्यामुळे मग तो असताना मी ही डस्टिंगची कामं नाही करत. त्याला स्कूलमध्ये सोडून आल्यावर मग मी ही कामं करते. आणि ही जी कामं आहेत ना, तर कितीही मेहनत केली याच्या मागे तरीही ही कामं जी आहे ती पिछा सोडत नाही आपला. म्हणजे एवढी एकामागे एक कामं निघत जातात. आणि जसं आपण बघतो ना की आता हे काम संपलं, तेवढ्यात नजर दुसरीकडे गेली की अरे देवा, इथे अजून हे काम बाकीच आहे. हे दररोजचं रुटीन झालं आहे आता, की कामं आपला पिछा सोडतच नाहीत. आपण म्हणतो आता हे काम करून रिलॅक्स बसावं, तेवढ्यात कोणीतरी येईल किंवा आपल्याच घरातली माणसं लगेच हां हे कर, ते कर, चहा ठेव, नाश्ता कर. म्हणजे ही कामं आपला कधीच पिछा सोडत नाही. तर इथे बघा, हा जो टेबल आहे त्यावर मी एक छोटी जाळी ठेवलेली होती, त्यामध्ये हे सर्व बॉटल ठेवलेल्या होत्या माझ्या, कृष्णाच्या, त्यानंतर त्याच्या पप्पांच्या. सो आमचे क्रीम वगैरे आहे, थोडंसं ऑइल वगैरे आहे, तर ते एका याच्यात बसत नव्हतं. आता जरा जास्तच वाढलं आहेत म्हणून मग मी तर त्यांना मोठी जाळी ठेवली तिथे आणि त्यामध्ये त्या बॉटल ठेवते. तर त्यांना दररोज पुसून ठेवाव्या लागतात, कारण त्यावर धूळ बसतेच, तर ते क्लीन करून ठेवावं लागतं. आणि लगेच हात मी हे काचही क्लीन करून घेतले, त्यांच्यावरही खूप धूळ असते. आणि आमचं जे मेकअप वगैरे करण्याचं आहे ते इथेच आहे, ह्या आरशांमध्ये. असं समजून चालतो आम्ही की आमच्या तिघांचे 3 आरसे आहेत ते. त्यानंतर कृष्णा गार्डनला खेळायला गेला होता, म्हणून त्याची संध्याकाळची जी अंघोळ होती त्यासाठी व्यवस्थित अंघोळ करून घेते. आणि नंतर त्याला व्यवस्थित रेडी करून मग माझं जेवण बनवते. हे माझं डेलीचं रुटीन झालेलं आहे. आणि कधीतरी असं होतं ना, मी बिझी असले की अंघोळीला थोडं लेट होतं, तर तो स्वतःहून सांगतो, मम्मा मी गार्डनमधून आला, तू माझी अंघोळ नाही करत आहे. तर हे आता मुलांनाही सवय झाली आहे, त्यालाही खूप जास्त आता ह्या गोष्टींची सवय झाली आहे. आणि आपण जसं करतो ना तसं मुलं बरोबर फॉलो करतात. त्यामुळे मग आपण काय करतो आहे काय नाही हे लक्षात ठेवावं लागतं प्रत्येक गोष्ट. त्यानंतर जेवण बनवायचं होतं आणि मनीषची थोडीशी तब्येत खराब होती, त्यामुळे मग त्यांनी हलकीशी खिचडी टाकायला लावली होती. तर मग इथे मी लसूण आणि मिरचीची खिचडी करत होती. तर त्याआधी आता कृष्णाला भूक लागली होती, तर त्याने हे जे नागलीचे रोल असतात ना, याला काय बोलतात, ते काढून आणले त्याने आणि मग ते तळून दिले मी त्याला, जेणेकरून तो थोडंसं TV बघत तोपर्यंत शांत बसेल आणि हे खात बसेल. तोपर्यंत माझी खिचडी ही डन होईल आणि लगेचच मी त्याला जेवण देईल. तर इथे बघा, खिचडीसाठी मी थोडंसं जिरं घातलं, राई घातली, लसूण घातला आहे ठेचून, लसूण आणि अद्रक ठेचलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, जास्त नाही ॲड केल्या आहेत, हळद घातली आणि धन्याचं कूट घातलेलं आहे. तर हे सर्व ॲड करून मसूर डाळ, मूग डाळ आणि तांदूळ हे सर्व धुवून स्वच्छ यामध्ये ॲड केले आहेत. त्यानंतर गरम पाणी ॲड करायचं यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं सर्व. थोडीशी कोथिंबीर घालून चवीपुरता मीठ घालायचं आणि जे आपले गावरानी तूप असतं
ते ॲड करायचं आणि अशा प्रकारे ही आपली खिचडी बिलकुल सिंपल आणि सोबर जशी डॉक्टर सांगतात ना तशी खिचडी आपली इथं रेडी होते. तर हे असं सकाळपासूनची चाललेली कामं आणि सध्या गावाला जायचे म्हणून जास्तच धावपळ चालली आहे. कारण 2 दिवस का जायचं होईना, पण इथून लांब जायचं असतं आम्हाला. जो प्लॅनिंग खूप असते आणि आवरसावरही तेवढीच असते. आणि हा जो गावी जाण्याचा प्लॅन आहे ना, तो ठरलेला नव्हता, तो अचानक बनला आहे. त्यामुळे मग काय होतं आहे की धावपळ जास्त होते. जर प्लॅनिंग असते ना, तर मग आधीपासून सर्व रेडी करून ठेवतं व्यवस्थित आणि रिलॅक्स असतो एकदम. पण अचानक ठरलेल्या प्लॅनिंगमध्ये धावपळ खूप होते आणि ती आपलीच होते. सो इथे बघा जेवण बनवून झालं आणि लगेचच मी किचन आवरून घेते. कारण रात्री माझा बिग बॉसही लागतो आणि आता शेवटचे 2 आठवडे बाकी आहेत बिग बॉसचे. त्यामुळे एकही एपिसोड असा मिस नाही करू शकत आणि म्हणूनच मग पटापट आवरून घेते मी आणि लगेचच बिग बॉस बघायला बसते. मनीषही आले होते, तोपर्यंत ते फ्रेश वगैरे झाले आणि मग तोपर्यंत मी माझं किचन क्लीन करून घेतलं. आणि त्यांना काही संध्याकाळचा चहा वगैरे लागत नाही. ते ॲक्च्युली ना जेवणाच्या टायमावरच येतात. जेव्हा आमचं जेवण करण्याची वेळ असते 9:30-10 वाजता, तेव्हाच ते येतात. मग तोपर्यंत मी माझं सर्व असं डन करून घेते आणि जी जेवण बनवण्याची भांडी असतात ती मी आधीच आवरून ठेवते. म्हणजे फक्त जेवणाचीच भांडी असतात आणि मग बिग बॉस एखादा ॲडव्हर्टाईज लागली की मग मी तेव्हा ती जेवणाची भांडी आवरून किचन पूर्ण स्वच्छ करून ठेवते आणि हे रुटीन दररोजचंच ठरलेलं असतं. तर चला, असा हा व्लॉग होता माझा आणि आमची छोटीशी शेंडी बघा कशी दिसते. तर हे तर ना थोडंसं त्याचे हेअर वाढलेत आता, पण मीच कट करत नाही आहे. थोडेसे मस्त वाटतात. मुलांचे हेअर कट केले की त्यांचा लगेच लुक चेंज होतो आणि गावी जायचे म्हणून म्हटलं असू दे थोडे दिवस. मग ते सारखे असे तोंडावर येतात आणि अंघोळ करताना ते ओले पण झाले असते, म्हणून मग त्याची अशी शेंडी घालून दिली. तर त्यालाही ती खूप आवडली आणि तो काढतच नव्हता. मग मला पण तो खूप आवडत होता शेंडीमध्ये. तर इथे खिचडी ही आमची डन झाली होती. मूव्ही बघत आम्ही मस्त जेवण केलं आणि चला यासोबतच या व्हिडिओला मी आता इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर. थँक्यू सो मच.